नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटावर उतरायला भागच पाडत असते. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते. आयुष्यात कधी कधी असं वाटतं की आपण उगाच मोठे झालो, कारण तुटलेलं मन आणि अपुरी स्वप्न पूर्ण करता करता आयुष्य निघून जातं. यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठच बरा. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं असतं, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं खूपच अवघड असतं. यशस्वी आयुष्य करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही. नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करते. रात्र म्हणजे कालच्या फळापासून लख करणारं डस्टर असतं. त्या स्वच्छ फळावर आपण कालचे धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो, नवं मजकूर लिहितो, तो लेखक नसेल, पण प्रतिभावंत हा नक्कीच असतो. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकवून घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक देण्याकरिता तुमच्या हाताची उंजळती रिकामी करत असते. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. लोक हे बोलतात, लोक ते बोलतात. अरे, लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, मग तुम्ही ते ऐकून काहीच करणार आहात का नाही का लाईफमध्ये? सोडा त्या लोकांचं ऐकणं. ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत, हे कायम लक्षात ठेवा. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत असतात. तुमचे ध्येय तुमच्या जीवनावर प्रेम करण्यात एवढे व्यस्त व्हा की द्वेष, दुःख आणि भीती यांसाठी तुमच्याकडे वेळच नाही. सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असंच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे, किती त्रास करून घ्यायचा? कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचा याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा. जीवनामध्ये आपली तुलना कधीही कोणाशी करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वश्रेष्ठ आहात, कारण देवाची प्रत्येक रचना ही सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठच असते. श्रीकृष्णाने एकदा खूप मोठी गोष्ट सांगून गेले आहेत. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल. जेवढी मोठं स्वप्न असेल तेवढं मोठं संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं यश देखील असेल. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रू दाखवायचे नसतात, सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात. स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून स्वप्न पाहणं सोडून द्यायचं नसतात, तर ती मनाच्या एका कोपऱ्यात जपायचीच असतात. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावेच लागत असते. नेहमी लक्षात असू द्या, जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात. नेहमी लक्षात असू द्या, कोणतेही यश रात्रीतून मिळत नाही, तर त्यामागे अनेक वर्षाची कठोर मेहनत व चिकाटी लपलेली असते. कोणत्याही टीकेला घाबरू नका, खंबीरपणे पुढे चालत राहा. तुमच्या मनाचा खंबीरपणा हाच यशस्वी जीवनाचा राजमार्ग आहे. अट्टासाने झोपसलेला राग आणि वैरभावनाच माणसाला जास्त थकवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना स्वतःला थकवा कशाचा आला आहे ते आयुष्यभर उमगत नाही. माऊली बोलतात, मरण कधी येईल माहिती नाही, पण जेव्हा कधी येईल तेव्हा ते हृदयाच्या झटक्याने लगेच येऊन जातं. प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नाही. कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागत असतं. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे.
उशिरा जागे होणाऱ्याचे नशिबी या दोन्ही गोष्टी नसतात. असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच. तसेच मन व विचार सेरभेर असताना मार्ग कधीच मिळत नाही. शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा. तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. आयुष्यात 4 वेदनांचा अर्थ माहिती नसेल तर चालेल, पण समजदारी, जबाबदारी, इनामदारी आणि दुनियादारी या 4 शब्दांचे अर्थ समजले तरी जीवनाचे सार्थक होत असते. नेहमी लक्षात असू द्या, आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. फूल झाली प्लॅस्टिकची, सुगंध कुठून येणार? जेवण झाले हॉटेलचे, तंदुरुस्ती कुठून मिळणार? माऊली सांगतात, स्वतःला असं तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमच्या पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा ही निर्माण झालीच पाहिजे. हक्क तेव्हाच दाखवता येते. नेहमी लक्षात असू द्या, सूर्य, चंद्र आणि सत्य या 3 गोष्टी अधिक काळ लपू राहू शकत नाहीत. कल्पना आणि वास्तव्य यात बरंच अंतर असतं. कल्पनेत काही पण लिहिता येतं, मात्र वास्तवात जगावंच लागत असतं. माऊली सांगतात, कदर त्यांचीच करा जे तुमची कदर करतील. कारण कसं आहे ना, आयुष्य जगायला पैसा लक्षात असू द्या. माऊली सांगतात, चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये. कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड म्हणून समजली जात असते. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात, सगळं शक्य आहे अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी तुम्ही नाही करू शकाल. जर तुम्ही ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. प्रॉब्लेम हा नाही आहे की सगळं अवघड आहे. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही अजून ते मनावर नाही घेतलं आहे. जर बाकीचे ते करू शकतात तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. नेहमी लक्षात असू द्या, जमिनीतलं पाणी जीवनसत्त्वे आणि शक्ती घेऊन पिऊन ऊस जसा वाढत जातो, तसे मराठी भाषेचे मनाचा केस घेऊनच ते वाढले पाहिजे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा रंग तुमची पर्सनॅलिटी दाखवत नाही, तुमचे विचार आणि तुमचं वागणं दाखवत असतं. काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जात असतो. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर यात नक्कीच तुमचा दोष आहे. स्वामी भक्तांनो, प्रत्येक गोष्टींची नक्कल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही. फक्त ते कमवावेच लागावे किंवा मिळवावेच लागत असते. परिस्थिती गरीब असली तरी चालेल, पण आपले विचार भिकारी नसावेत. आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण उघडेच पडत असतो. ही एक गोष्ट नेहमी तुमच्यामध्ये जिवंत ठेवा. आयुष्य काही तुम्हाला कमीच पडणार नाही. माऊली सांगतात, ध्येय गाठवण्यासाठी मेहनतीचा वेग जितका जोरात हवा. अडथळे केव्हा आले, केव्हा गेले हे समजले पण नाही पाहिजे. लोक तुम्हाला सल्ले देतील, मार्गदर्शन करतील, प्रेरणा देतील, पण ते फक्त तेवढ्यापुरतंच. तुमच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम्स असू देत, ते फक्त आणि फक्त तुम्हाला सोडवायचे आहेत. दुसरे येतील आणि माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम सोडवतील असं अजिबात विचार करू नका. कारण तसं नाही होणार. प्रत्येकाला आपल्या लाईफचे प्रॉब्लेम सोडवावे लागतात. हे तुम्हाला जरी पटत नसलं तरी हेच खरं आहे. सगळं संपलं असं कधीच होत नाही. लाईफमध्ये ती वेळ अशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं. असं जर सगळंच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते. तिथेच सगळं सोडून हार मानले असते. जेवढे मोठे स्वप्न तेवढे मोठा कठीण प्रवास असले हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. कोण बोललं तुम्हाला की तुम्हाला काही नाही जमणार? तुम्ही आहात. तुम्ही आयुष्यात काही नाही करू शकत. हे जे बोलणारे असतात ना, त्यांना तुम्ही कोण आहात हे माहिती नसतं म्हणून सोडून द्यायचं असतं. ठीक आहे, आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल तर नाही जमत ना, सगळ्यांच्याच गोष्टी हुशार पाहिजेत असं काही नसतं. ते तुम्हाला जमत नाही त्यावर लक्ष द्या. अशी माणसं भेटत तुम्हाला नक्कीच राहतील. माऊली सांगतात, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.
प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते, तुमची नाही. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलेल. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमचा काहीही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ते फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. काही गोष्टी अशा बंद डोळ्यांनी अनुभवाव्या, त्यांच्या स्मरणात राहण्याची शक्ती काही वेगळीच असते. ज्यांची सुरुवात शून्यातून होते त्यांना हारण्याची भीती वाटत नसते. माऊली सांगतात, माणूस कितीही बोलका असला तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसांची गरज असते. आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. माऊली सांगतात, कमी बोलणारे लोक हे वेळ आल्यावरच बोलत असतात. जीवन म्हणजे काय? जीवनाचा नीट अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही या 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. एक म्हणजे रुग्णालय, दुसरा म्हणजे तुरुंग आणि तिसरा म्हणजे स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेलं चांगले आरोग्य इतके या जगात सुंदर दुसरे काहीच नाहीये. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल. स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षातही येईल. स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन नेणारं असतं. कडू सत्य हेच, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा, त्यांच्याकडे आभार व्यक्त करा. जीवनात अशी माणसे भेटावीत जी चालणाऱ्याला पडणारी नसावीत, तर पडलेल्याला उठून चालायला लावणारीच असावीत. फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो. तुम्ही भिडस्त आहात हे समोरचा माणूस हेरत असतो. बोडक्यावर बसून तुम्ही पे ना पे वसूल करणाऱ्यांपैकी नव्हते याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो. अशा माणसांकडे तुमच्याकडे मोठा यंदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणीची यादीच असते. आजचा वर्तमान काळ म्हणजे आपण स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या भूतकाळातल्या घडून गेलेल्या घटनांच्या दगडांनी बनवलेला तुरुंग असतो. आपण या तुरुंगात तोपर्यंत मुक्त होऊ शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या भूतकाळाचाच आपल्या भविष्यकाळाचा पाया बनवत नाही. कारण भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा दगड वर्तमान काळात फार जड असतो. त्यांना तोडता येणं सहज शक्य नसलं तर भविष्यकाली गाडता येणं फार अवघड असतं. आपल्याला काय परवडू शकेल अथवा नाही याची कल्पना अर्थसंकल्पातून येते. मात्र एखादी न परवडणारी वस्तू घेण्यापासून ते रोखू शकत नाही. माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात, लक्षात असू द्या, चुका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनुभव मिळवणं. अनुभव मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे चूक करणं. अपेक्षित गोष्टींपेक्षा अनपेक्षित गोष्टीतच जास्त आनंद असतो की नाही हे नक्कीच कमेंटद्वारे सांगा. माऊली सांगतात, एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस हा खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवत असतो. जीवा कर्मयोगे जनी जन्म आला, परी शेवटी काळ मुखी मिळाला. महाथोर ते मृत्यून पंथेंचे गेले, किती एक ते जन्मले आणि मेलेही. लक्षात असू द्या, ध्येय गाठवण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात आपल्या हवाच. एक वेळ 10 वेळा पराभव होऊ द्या, पण एकच विजय असा मिळवा की लोक नेहमी तुम्हाला लक्षातच ठेवतील. माऊली सांगतात, प्रत्येक जण कोणाच्या तरी गोष्टीत नक्कीच चुकीचाच असतो. किती अर्थ दडलेला आहे या वाक्यांमध्ये, नक्कीच ऐका. अश्रू सांगून जातात, दुःख किती आहे, विश्वास सांगून जातो, जोडीदार कसा आहे, गर्व सांगून जातो, पैशाचा माज किती आहे, संस्कार सांगून जातात, परिवार कसा आहे, वाचा सांगून जाते, माणूस कसा आहे, संवाद सांगून जातात, ज्ञान किती आहे, ठेच सांगून जाते, लक्ष कुठे आहे, डोळे सांगून जातात, व्यक्ती कशी आहे, स्पर्श सांगून जातो, मनात काय आहे, आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत. भावकीतली 4 माणसे एका दिशेने तेव्हाच चालत असतात जेव्हा 5वा त्यांच्या खांद्यावर असतो. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील, आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की रामनाम सत्य हे. माणसांची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा, कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे
आणि जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही, हीच तर खरी व्यथा आहे. म्हणून माणसांना जिवंतपणे समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो. चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवत असतो. कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचेच असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर आपणही बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचंच असतं. कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचंच असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचंच असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपूनही धरतीला कधी विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधान हे जायचंच असतं. आयुष्य असंच जगायचं असतं. ईश्वराने माणसाला चालण्यासाठी पाय दिले आहेत, तोल सांभाळण्यासाठी हात दिले आहेत, पाहण्यासाठी डोळे दिले आहेत, ऐकण्यासाठी कान दिले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करण्यासाठी मेंदू दिला आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही तुम्हाला हवे तिकडे जाऊ शकता. मग आयुष्यात खड्ड्यात पडल्यावर उगाच ईश्वराला दोष का द्यावा? आता ईश्वराने काय तुम्हाला त्यांच्या खांद्यावर घेऊन फिरावं काय? लक्षात असू द्या, तुम्ही कामापुरती आटून काढा, तुम्हाला नावापुरतंच लक्षात ठेवतील. काही लोकांना खऱ्या भावनांची किंमत नसते. माऊली सांगतात, एकदा ह्या आयुष्यात आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीचा नाद लागला की तो आपण यशस्वी किंवा अपयशी ठरल्यानंतरच कळत असतो. नव्हे तर तो आपल्याला आयुष्यात पूर्णपणे बर्बाद करतो आणि कधी तर तो मरेपर्यंतही राहतो. याचा अर्थ वाईट नाद हा आपल्याला आयुष्यभर आरोग्यावरही दोन्हीवरही परिणाम करत असतो. आपण नेमके कोण आहोत? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्स आणि मत्सर हे 6 दोष आहेत. यांनाच षड्रूपी असे म्हणतात. फारसी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात. हे 6 आयब ज्यांच्या अंगी ठासून भरलेले असतात त्याला सायब असे म्हणतात. या 6 दोषांना सहन धारण करणाऱ्यास साधारणही म्हणत असतात. या 6नाच मान्य करणाऱ्यास सामान्यही म्हणत असतात. या 6ना आपल्या धाक्यात ठेवणाऱ्यास साधकही म्हणत असतात. आणि या 6नाच अश्रू करणाऱ्यास साधू म्हणत असतात. या 6चा संपूर्ण अंत करणाऱ्यास संतही म्हणत असतात. आणि या 6चाच अर्थ नीट समजून घेणाऱ्यात स्वतःची आत्मस्तुती करतो त्याला समर्थ असे म्हणत असतात. नेहमी लक्षात असू द्या, मानसशास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता, तुमची मनस्थिती सुधारते आणि आनंदी राहू लागता, तर तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे हे आकर्षित होऊ लागतात. स्वामी भक्तांनो, जर असाच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करेला, चॅनलला सबस्क्राईब करेला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडीचपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलंच असतं. लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात याला महत्त्व नाही, तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता याला जास्त महत्त्व आहे. जशास तसे वागतो, तुम्ही मनासारखे वागलो नाही म्हणून मतलबी काम नाही. सहज जिंकायला मिळत असेल तर भित्री माणसेसुद्धा लढायला तयार होतात. पण पराभव समोर दिसत असतानाही जे मैदान सोडत नाहीत ते खरे शूर म्हणून ही ओळखले जात असतात. एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो. नेहमी लक्षात असू द्या, माऊली सांगतात, मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा ब्रह्म. या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी हे कधीही परत येत नाही. तसेच वेळेचीही आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. तुमच्या ध्येयावरून जग तुम्हाला ओळखतं असतंच. संध्या आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी या दोन्हीच गोष्टी नसतात. आयुष्यातले वाईट क्षणकडून औषधासारखे गिळून टाकायचे आणि चांगले क्षण चॉकलेटसारखे चिघळून एन्जॉय करावेत. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे तुम्हाला जावेच लागत असते. मन हे खूप वाईट असतं. नको नको त्या विचारांची ग्रहांसत विचार थांबवणे आपल्या हातात नसतं. त्याला जिंकण्यापुढे यश हे उभं राहावंच टाकत असतं.
नेहमी लक्षात असू द्या, जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं मग तिथे तुमचं नसणंच चांगलं असतं. एकांत फक्त वाईट विचार येत नाहीत, तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर भेटतात. स्वतःला स्वतःची ओळख व्हायची हीच एक वेळ असते. ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. विकायचं ठरवलं तर फुलेसुद्धा तराजूत टाकावी लागतात. विकणाऱ्याने फुलांचं वजन विकावं. सुगंध वेड्या माणसांना वजनात किती फुल येतात हे मोजू नये. आपल्यात अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस्य आणि धीर पाहिजे, तरच आपल्याकडून महान कार्य होतील. धोक्याने एक छान गोष्ट शिकवली आहे. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थच असतं. एक एक पाऊल टाकत चाला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. तुम्ही अशा लोकांना कधीच बदलू शकत नाही, ज्यांना वाटत नसेल की त्यांचं काहीतरी चुकतंय. जे काम इतरांना सांगण्यापेक्षा सारखं आहे ते उद्यावर तुम्ही ढकलू नका. माऊली सांगतात, कोणी आपल्यावर वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असं कोणीही नाहीये ज्याला सगळेच लोक चांगलंच बोलत असतात. समोरची वाट डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटते ते नसते, आपल्या नजरेचीच असते. माऊली सांगतात, आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे जीवनाचे प्रवाह बदलण्यास भागच पाडत असतात. नेहमी लक्षात असू द्या, दोन गोष्टी सोडून मैत्री करा. एक खोटेपणा आणि दुसरा मोठेपणा. विजयाची भावना मनातून यायला हवा. समोरच्याला हरवलंच म्हणजे आपण विजयीच झालो असं कधी नसतं. मातीत मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू भी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरतीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धरणीवर विकले. पण देवा, लाजिरवाणी गोष्ट आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळेही नतमस्तक होत असतात. स्वामी भक्तांनो, चांगल्या नात्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचा वापर करू नका. कारण चांगले लोक आणि चांगली नाती आयुष्यात सारखी सारखी येत नसते. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.